प्रतिमा आत्यांना सतत मनामध्ये शंका येते की ती त्यांची मुलगी आहे की नाही. आणि म्हणूनच मला तिची एक अंतिम परीक्षा घ्यायची. कुठली परीक्षा? नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आत्ताच आपण पाहिलं की सायलीने जानकी आणि सखीला कॉल केलेला असतो. प्रतिमा आत्याच्या म्हणण्याप्रमाणे प्रतिमा आत्याला असं वाटतंय की प्रिया ही तिची मुलगी नाही आहे आणि आता नेमकं ही काय परीक्षा घेणार हे आपल्याला पाहायचंच आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सायली आणि प्रतिमा आत्या दोघी एकमेकींशी बोलत असतात तेव्हा आता प्रियाची पापं बघता प्रतिमाला असं वाटत असतं की ही प्रिया खरंच माझी मुलगी नाही आहे आणि खरंचच प्रिया ही प्रतिमा आत्यांची मुलगी नसतेच. तसंच मग सायलीला प्रियाची एक अंतिम परीक्षा घ्यायची असते. म्हणूनच सायली सखी आणि जानकी यांच्या दोघींची मदत घ्यायची ठरवते. त्यांना कॉल करते आणि त्यांना तसं सांगते की मला तुझी मदत हवी आहे. याच्यावरती जानकी बोलते की सायली तू सांग फक्त की आम्हाला काय करायचं आहे. पुढे मग सायली सांगू लागते की प्रियाच्या पापाचा घडा तर भरलेलाच आहे, त्याच्यामध्ये आपण आणखी थोडीशी भर टाकूयात. खरंचच प्रिया ही प्रतिमाची मुलगी आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. नेमकं काय करायचं या बाबतीत सायली त्यांच्या दोघींनाही समजावून सांगते. तसंच मग जानकी आणि सखी या दोघीही घरी आलेल्या असतात. एका प्रतिमाच्या रूममध्ये त्या आग लावतात आणि मोठ्याने आरडाओरडा करू लागतात की आग लागली आहे, आग लागली आहे. आणि त्या प्रियालासुद्धा आवाज देत असतात. प्रिया तिथे धावतच येते. तो सगळा प्रकार पाहता तिलासुद्धा धक्काच बसतो. जानकी प्रियाला म्हणत असते की अगं प्रतिमा आत्या अडकल्यात आतमध्ये, वाचव त्यांना, जा पटकन. आणि जानकी आगीमध्ये प्रतिमाला वाचवायला प्रियाला सांगत असते. पण मात्र प्रिया काय पुढे पाऊल सरकवतच नाही. सगळं पाहता जानकी मोठ्या रागामध्येच प्रियाकडे बघत असते. आता प्रिया तर पुढे गेलेलीच नसते आणि प्रतिमा आगीमध्ये आहे असं प्रियाला वाटत असतं. तर प्रिया आगीमध्ये तर गेली नाही. या गोष्टीवरनं स्पष्ट सिद्ध होतं की प्रिया ही प्रतिमाची मुलगी नाही आहे. तर मित्रांनो, पुढे नेमकं काय होणार हे आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.